दहिसरच्या जेप्टो कंपनीमध्ये सध्या मनसेनी धडक दिली आहे। आमच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहे। सर, काय सांगेल तुम्ही, आज इथे धडक दिली आहेत, काय सापडले आहेत तिथे? मुळामध्ये असं आहे ना की इथले कामगार कर्मचारी आमचे सभासद झाले होते आणि त्यांच्या समस्यांसाठी आम्ही इथे आलो होतो। आल्याच्या नंतर आम्हाला जी परिस्थिती इथे दिसते आहे ती अतिशय घाणेरडी परिस्थिती आहे। म्हणजे हे सगळं सडलेलं अन्न, हे पेरिशेबल फूड सगळं आपण ज्याला म्हणतो, हे इतके दिवसाचं घाण पडलंय, उंदीर झुरळ सगळी घाण आहे इथे। आणि ही घाण इथलं सगळं सामान हे लोक आम्हाला डिलिव्हरी करतात 10 मिनिटात। स्वतःची पाठ तोपटतायत की आम्ही 10 मिनिटात डिलिव्हरी करतो। 10 मिनिटात काय घ्यायचं आम्ही? हे उंदराच्या लेंडक्या, हे मोकळे असे उघडे पडलेले बटर, हे घ्यायचं आम्ही। म्हणजे ह्या लोकांनी मोठा गाजावाजा केला की आम्ही 5 मिनिटात आणि 10 मिनिटात तुम्हाला सामान देतो। अहो पण सडलेलं सामान आहे, म्हणजे कामगाराला त्याचे हक्क मिळतच नाहीयेत आणि सगळं घाणेरडं सामान आपण लोकांना देतो। तुम्ही पाहिलं आता नॉनव्हेज व्हेज एकत्र एका फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, पाकिटं उघडी आहेत, हे एक्सपायर झालेल्या गोष्टी विकतायत। हा प्रकार सर्वत्र चालू आहे। झेप्टोचे जितके मुंबईमध्ये हे ह्याला डार्क स्टोर काहीतरी म्हणतात, ते या डार्क स्टोरची ही परिस्थिती आहे। तिथे तुम्हाला मी आता वॉशरूम दाखवतो कामगारांचं, महिला पुरुष कामगार आहेत त्यांचं वॉशरूम जर तुम्ही बघाल ना तर या ठिकाणची परिस्थिती तुम्हाला कळेल। या तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, या अशा घाणीमध्ये, या घाणीमधलं सगळं सामान आम्हाला मिळतंय। ही परिस्थिती आहे इकडे, हे बघा, या दाखवतो। आता मला सांगा, महिला पुरुष कर्मचारी या ठिकाणी काम करतायत, हे ह्यांचं वॉशरूम आहे। हे बघा, ही घाण, या घाणीमध्ये महिला आणि पुरुष, हे बघा टाळी मारली, आपण बघू नये म्हणून टाळी मारून ठेवली आहे। आपण बघू नये म्हणून ही टाळी आता यांनी मारली आहे। हे बघा, बघा ही परिस्थिती आहे। महिलांनी ह्या वॉशरूम मध्ये येऊन वॉशरूम करायचे। या परिस्थितीत कामगारांनी कामं करायची आणि मिळणार काय लोकांना? तर हे घाणेरडं सडलेलं अन्न। ही परिस्थिती आहे झेप्टोवाल्यांची। म्हणजे डिलिव्हरीच्या नावाने या लोकांनी सगळ्या कामगारांच्या खेळखंडोबा तर केलाच आहे, लोकांच्या जीवाशी पण खेळतायत, घाणेरडं सडलेलं अन्न लोकांना देत आहेत। मला सांगा, अशा परिस्थितीत हे गोडाऊन का चालू ठेवायचं? हे गोडाऊन आम्ही चालू का ठेवायचं सांगा? हे गोडाऊन आम्ही आता बंद करत आहोत। आम्ही FDI ला याची तक्रार देणार आहोत, पण हे गोडाऊन याच्या पुढे चालू देणार नाही आम्ही जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही। बंद करा ते गोडाऊन। तुम्ही बघू शकता, सध्या मनसेचे जे पदाधिकारी ते आक्रमक झाले आहेत आणि गोडाऊन सध्या बंद करण्यासाठी धमकी दिली आहे। आणि आता तुम्ही बघू शकता तिथे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या आतमध्ये घुसले आहेत आणि सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। तुम्ही बघू शकता आता पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका याला टाळं ते लागणारच। केतनजी काही निर्णय घ्यायचा तो घेतील, पण आत्ता हा शटर बंद होणार, आत्ता हा शटर बंद होणार। कॅमेरामॅन आदिल सह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।